नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या एकूण 34 जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर आहेत। खरं तर 34 जागा होत्या, 28 अधिकृत लढवत आहेत आणि काही पुरस्कृत केलेत असं सांगत आहात। कशी परिस्थिती राहिली या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये? हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती अतिशय लोकांना अपेक्षित असलेली परिस्थिती आहे। लोकांची जनभावना बघता लोक जे वातावरण निर्मिती झालेली आहे आणि ज्या पद्धतीने अन्य पक्ष आपल्या वागणुकीतून जे लोकांना आपला परिचय देतात, या गोष्टीला हिंगोली शहरातली जनता कंटाळलेली आहे। लोकांना शांत गाव असावं, सर्वधर्मीय गाव असावं, एकोप्याचं गाव असावं आणि सर्व शहराचा विकास व्हावा, या दृष्टीने जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी राहण्याची दाट शक्यता आहे। विरोधकांकडून हिंगोली शहरामध्ये पैशांचा पाऊस होतोय अशा चर्चा आहेत, कसं बघतो? हे बघा, विरोधकांकडून पैशाचा पाऊस होतोय ह्या फक्त चर्चा आहेत। आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने प्रत्येक प्रभागाला प्रभाग वाईज त्यांची पेट्रोलिंग चालू आहे, शासन खूप कठोर आहे। हा जो चाललेला आहे वहापाव, हा काहीतरी कुठेतरी एक वेगळं विचित्र प्रकरण दाखवण्याचा भाग आहे। आपण एखादी स्टोरी कशी असतो ती स्टोरी तयार करून निवडणूक जिंकण्याचा हा पूर्ण चाललेला मानस आहे। भाजपाचे जे आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी असं स्टेटमेंट केलं आहे की महायुतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी मला एकही मत दिलं नाही, फक्त भाजपाच्या जीवावरती निवडून आले। बघा, मी तुमच्या अगोदरही कालच्या काही न्यूज माध्यमाच्या प्रतिनिधींना माझं स्पष्ट म्हणणं सांगितलं। सन्माननीय आमदार साहेबांनी कुठल्याही चौकात यावं, राष्ट्रवादीने कसं काम केलं, कुठं काम केलं, कशा प्रकारे काम केलं, किती लीड दिली, राष्ट्रवादीचे बूथ प्रमुख कुठे होते, राष्ट्रवादीची यंत्रणा कुठे कुठे होती, राष्ट्रवादीने किती सभा घेतल्या आणि राष्ट्रवादीने इंटरनल संघटनात्मक शक्तीच्या जोरावर महायुती म्हणून अजितदादाचा आदेश म्हणून सन्माननीय आमदार साहेबाला किती मतं दिली हे मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड दाखवतो। वसमतमध्ये राष्ट्रवादीचे कन्हैया भायते यांच्या आई सुनीता मनमोहन भायते यांना तुम्ही मैदानात उतरवले। इकडे कळमनुरीमध्ये देखील तुमची जागा आहे आणि हिंगोलीमध्ये जागा आहे। काय वाटते, तिन्ही ठिकाणी तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल? बघा, राजकारण हे अनिश्चितीचं असतं आणि अनिश्चितीच्या असताना मला तर खूप मोठी अशी आशा आहे की हिंगोली नगर परिषदवर, कळमनुरी नगर परिषदवर आणि वसमतला तर माझे आमदार सहकारी राजूभाई वगैरे असल्यामुळं तिथं तर 100% वसमतच्या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा झेंडा फडकल आणि तो आपल्याला 4 तारखेला नक्की दिसेल, मला ही अपेक्षा आहे। कळमनुरीच्या आमदारांनी शिवसेनेचे AB फॉर्म हे तुमच्या आमदाराकडे पाठवले वसमतच्या, अशा चर्चा आहेत। कारण मुंदडा साहेबांचं तसं स्टेटमेंट आहे काल की 6 AB फॉर्म का 7 AB फॉर्म आमदारांकडे दिले, दुसऱ्या पक्षाचे उमेदवार तिसऱ्याच पक्षाकडे जाणं आणि नगराध्यक्षपदाचा AB फॉर्म न पाठवणं, याला काय म्हणावं लागेल? कारण तुमची राष्ट्रवादीची जागा काढण्यासाठी वसमतच्या AB फॉर्म पाठवला नसावा का एकत्रित येऊन? बघा, आपण विचारलेला प्रश्न हा शिवसेनेशी निगडीत आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे वसमतचे माजी आमदार, हा त्यांच्यातला संवाद आहे। पण आमदार तुमचा आहे राष्ट्रवादीचा वसमतमधला आणि त्यांच्याकडे AB फॉर्म कसे जाऊ शकतात? त्यांचं स्टेटमेंट आहे असं। हे बघा, त्यांच्या स्टेटमेंटला मी फार महत्त्व देणार नाही, कारण मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे। जिल्हाध्यक्ष म्हणून मी सन्माननीय आमदार साहेब असतील, शहराध्यक्ष असतील, माझे इथले काही सहकारी असतील, कळमनुरीचे शहराध्यक्ष असतील, संघटनेच्या ज्या पद्धतीने पदाधिकारी असतात त्यांच्याकडेच तो AB फॉर्म गेला पाहिजे। प्रदेशाने सांगायला गेलं तर AB फॉर्म माझ्याकडे दिले। माझ्या जिल्ह्यात माझा आमदार असतानासुद्धा म्हणजे आमदार साहेबाचा आणि माझा समन्वय किती चांगला आहे हे सांगायचं एक उत्तम उदाहरण आहे। आम्ही ज्या पद्धतीने सर्वसमावेशक सगळ्यांना मिळून जो निर्णय घेतो आहे, तुम्ही बघितलं असाल, राष्ट्रवादीचा उमेदवार ज्या उमेदवाराला AB फॉर्म वसमतमध्ये दिला, कळमनुरीमध्ये दिला किंवा हिंगोलीमध्ये दिला,
एकही विड्रॉल झाला नाही आणि त्यानंतर AB फॉर्मची जी काही अशी दयनीय अवस्था असते ही कुठेही झाली नाही. त्यामुळं आपण जे विचारतायत तर ते नेमकं त्या दोघांमधला संवाद आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदार साहेबाकडे त्यांनी AB फॉर्म द्यावं एवढी राष्ट्रवादीची परिस्थिती हे नाही आहे. आता तो आमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला कोणीतरी बदनाम करण्याचा तो प्रयत्न असू शकतो, बाकीच्या काही गोष्टी असू शकतात. आपण सांगितलं आहे तिथं आम्ही शिवसेनेशी युती म्हणून लढतो आहे. ज्यावेळेस युती म्हणून लढायलो त्यावेळेस हा फक्त त्यांचा पोरखेळ आहे आणि या पोरखेळाला आम्ही बळी पडणार नाही. खरं तर भाजपाची या ठिकाणी जागा आहे. वसमतला देखील भाजपा स्वतंत्र लढते आहे आणि भाजपाचे नगराध्यक्ष पद उमेदवारी जी आहे ती बोडेवार साहेब यांच्या पत्नी सुषमा बोडेवार यांना मिळालेली आहे आणि त्यांचाच फॉर्म प्रभाग क्रमांक 12मध्ये देखील आहे. त्यांच्या भाच्याचा फॉर्म आहे, भाच्याच्या पत्नीचा फॉर्म आहे, बोडेवार साहेबाचा स्वतःचा फॉर्म आहे. भाजपामध्ये घराणेशाही दिसून येते का? कारण सगळे उमेदवार घरचेच झाले जातात. बघा, घराणेशाही दिसून येते का तर याचं फेर उलट मी वसमतबद्दल बोललो तर परत हिंगोलीवर येईल. कारण काही ठिकाणी असं असतं, काही पक्षांचे उमेदवार हे दुसऱ्या पक्षांचे लोक त्यांना विड्रॉल करायला लावू नये किंवा अन्य प्रकारची काही आपण जी घोडे बाजार असतो तो होऊ नये म्हणून काही ठिकाणी अशा प्रकारचे उमेदवार दिले असतात. त्याच्यामुळं त्याला काही मला वाटतं घराणेशाही असा काही आपण सध्या पालिका निवडणूक असल्यामुळं त्याला काही लावणं योग्य नाही. तुमचा जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे वसमतचा नगराध्यक्षपदाचे जे सुनीता मनमोहन भायती यांच्या सुनेची उमेदवारी देखील प्रभाग क्रमांक 12मध्ये आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे का नगराध्यक्षपदाची जागा येणार की नाही? कारण तळ्यात मळ्यात चालू आहे, ही नाही गेली तर ती नाही गेली तर ही. हे बघा, तळ्यात किंवा मळ्यात हा विषयच नाही आहे राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादीने उमेदवार दिला म्हणजे तो आम्ही 100% निवडून आणण्याचा मानस ठेवणार. राहिला भाग खाली तर हिंगोलीतलं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी स्वतः नगराध्यक्षपदाची मागणी केली होती, मात्र आमच्या सामूहिक निर्णयाने आम्हाला तो वरिष्ठांच्या आदेशानं आम्हाला तिथे जे मतांचं समीकरण लावायचं असतं त्या समीकरणानुसार दिलं. खाली पण माझ्याकडे उमेदवार आहेत. हा त्या निवडणुकीचा अविश्वास किंवा विश्वास हा नसतो आहे. कारण काय आहे, ज्या वेळेस आपण सर्व शहरातून मतं घेतो, मताधिक्य घेताना आपण सभागृहात आपल्यासोबत आणखीन सहकारी कोणीतरी असला पाहिजे या जनभावनेतून आणि खालच्या लोकांची एक मागणी असते की तुमच्याकडनं आम्हाला कोणीतरी उमेदवार हवा आहे, यासाठी तो उमेदवार दिलेला असतो. महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत अर्चना श्रीराम भिसे, विनायक भिसे यांचा काल आपण पाहिलं की मोठ्या शक्तीप्रदर्शन करत त्यांनी रॅली काढली. कसं बघतात त्या रॅलीकडे? बघा, विनायक भिसेजींनी त्यांच्या बहिणीसाठी रॅली काढली. आम्ही आमचे नगराध्यक्ष प्यारेवाले आणि मावी यांच्यासाठी काढली. शिवसेनेने त्यांच्या भाऊजाईसाठी काढली. आपण बघता या ठिकाणी राष्ट्रवादीने आणि 2 शिवसेनेने या तिघांनीच रॅली काढली. म्हणजे हिंगोली शहरात जर बघायला गेलं तर उभाटाकडे बघायचं काम नाही, शिंदेसेनेकडे बघायचं काम नाही किंवा राष्ट्रवादीकडे बघायचं काम नाही. लोकांना हे कळतं लोक कुठून आलेत, कसे आलेत, काय आलेत. त्याच्यामुळं त्यांच्या रॅलीकडे तेवढं बघण्याचा काही दृष्टिकोन असणार नाही आहे. तुमची लढत कोणासोबत असणार आहे थेट? कारण भाजपाला विचारलं तर ते म्हणतात महाविकास आघाडीसोबत आमची लढत असणार आहे. बांगर साहेबांच्या ज्या भाऊजे आहेत त्यांचं नावच लढतीमध्ये घेत नाहीत विरोधक. हे बघा, आमची लढत राष्ट्रवादीसोबत, शिंदेसेनेची, भारतीय जनता पार्टीची आणि महाविकास आघाडीची या तिन्हीची लढत आमच्यासोबत आहे. म्हणजे एकमेव जर मोठा पक्ष असेल तो हिंगोली शहरात तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोणते मुद्दे असणार आहेत? मुद्दे असणार आहेत, लोकांना एकतर शहरात शांतता हवी. दहशत वाढली आहे हिंगोलीमध्ये असं म्हणतायत विनायक भिसे. दहशत, दादागिरी भलती वाढली आहे म्हणतायत. कोण करते ही दादागिरी? मटक्याचे धंदे चालू आहेत म्हणतायत. हे बघा, दहशत वाढलेली आहे, मटक्याचे धंद्याचं तुम्ही म्हणतायत, यावर मी बोलणं योग्य नाही आहे. तर सामान्य माणसामध्ये दहशत आहे म्हणतात विनायक भिसे. नाही, सामान्य माणसात दहशत आहे तर मी असं म्हणजे मी तर या मताचा कार्यकर्ता आहे. तुमच्या माध्यमातून जर दहशत वाढलेली सांगायचं जर असेल तर तुमच्या माध्यमातून सांगायचं नसते. मी स्वतः ऑन पेपर सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, या शासनाचं सक्षम गृहमंत्री आहेत, यांच्याकडे आपण लेखी तक्रारी केल्या पाहिजेत पुराव्यासहित.
आणि असं तुमच्यासमोर मोगम बोलणं हा त्यातला मी कार्यकर्ता नाही आहे. अशा जर काही गोष्टी येणाऱ्या काळात जर असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी लिखित गोष्टी करणारा कार्यकर्ता आहे. हे असं कुठेही आपण बोलायचं लावली जीभ टाळूला हे बोलणं योग्य नसतं. लोकांना कळतं कोण काय करतं काय नाही. आणि काहीतरी न्यूज माध्यमांना आपण चटक मटक काही गोष्टी देण्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांना पण बाकीच्यांना विनंती असेल की आपण मूळ मुद्द्यावर लक्ष आणावं, लोकांच्या प्रश्नावर लक्ष आणावं. लोक आपल्याला मटक्याचा धंदा करण्यासाठी किंवा दहशत करण्यासाठी किंवा एकमेकाचा आरोप करण्यासाठी हे यांचं जे चाललं आहे हे करण्यासाठी लोक आपल्याला निवडून देत नाहीत. त्यामुळं ह्या काही ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या माझ्यासाठी गौण आहेत. आपण ह्या गोष्टी माध्यमासमोर बोललंच नाही पाहिजे. आपली प्रगल्भता आपली परिपक्वता ही कशातून दिसती? आपल्या बोलण्यातून दिसते. त्यामुळं हा जो यांचा जो प्रकार चालला आहे एकमेकांच्या आरोपावर, तसा मी आरोप कोणावरही करणार नाही आणि ते माझ्या राजकीय जीवनात तसं होत नाही. अगदी शेवटचा प्रश्न. आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे 3 उमेदवार फोडलेत. प्रभाग क्रमांक 16मध्ये हिंगोली शहरात राम कदम यांचे बंधू श्याम कदम यांच्या विरोधात भास्कर कदमांचा फॉर्म होता, त्यांना देखील माघार घ्यायला लावली. अजून 2 उमेदवार फोडलेत. फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, पैशाचा पाऊस होतो. हे बघा, मी तर एक सांगेल, पैशाचा पाऊस असेल तर तुम्ही संबंधित उमेदवार जे आहेत त्यांचे कॉल डिटेल्स आणि बाकीच्या गोष्टी ह्या चेक केल्या पाहिजे. माझा एक अनुभव असा असेल, हे राजकीय समीकरण आहे आणि राजकीय समीकरण करण्यात असताना आपण उमेदवारी देतो कोणाला? ज्यांच्याकडे निवड प्रक्रिया आहे त्यांनी हा निर्णय केला पाहिजे. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून हिंगोली शहरात निवड प्रक्रिया करताना माझा एकही AB फॉर्म कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा कोण्या विड्रॉल केला नाही. मग आपण आता इथं काय म्हणायचं? त्याच्यामुळं हे इंटरनल काहीतरी समीकरण, लोकांचं दिशाभूल करण्याचं समीकरण मला त्या दोघांच्या ह्याच्यातून असं वाटतं. काय चित्र असेल 3 डिसेंबर रोजी? चित्र स्पष्ट आहे. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा, 18 ते 20 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. हे माझ्याकडनं तुम्ही अधोलिखित 4 तारखेला तुम्हाला स्पष्ट चित्र दिसेल. मी 18 ते 20 सीट याच्यासाठी म्हणतो की ते मी कॉन्फिडंट आहे. मात्र मी ज्या ठिकाणी सीट लढतो आहे तिथे पण राष्ट्रवादीच्या ताकदीवर ज्याला कोणाचं काही समीकरण होतं ते समीकरण बिघडण्याची पण कामे आहेत. यदा कदाचित राजकारणाने अनिश्चिततेच आहे. सगळ्यात जास्त आणखीन सीटा या राष्ट्रवादीच्या पारड्यात राहतील, मी एवढं सांगू इच्छितो. नक्कीच आपल्यासोबत होते राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष BD बांगर. आणि येणाऱ्या काळामध्ये 3 डिसेंबर रोजी जे चित्र असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झालेला असेल आणि 18 ते 20 जागा या आमच्या निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष BD बांगर यांनी यावेळी दाखवलेला पाहायला मिळतो. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत हिंगोली.